नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण। तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच ईश्वरी चरणी मी प्रार्थना करते। तर आजचा व्हिडिओ जो आहे तो आपला वेगळा टॉपिकवर आहे। म्हणजे मी नेहमी व्हिडिओ बनवते तो वेगळा असतो आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो वेगळाच आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की जे जे काही माझ्याकडे नॉलेज असतं किंवा मला माहिती असतं आणि ते डेफिनेटली तुमच्यापर्यंत माझं पोचवायचं काम असतं आणि मला पोचवायची इच्छा असते, त्याच्यामुळे मी हा वेगवेगळा व्हिडिओ बनवत असते। तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल। तुम्ही नक्की पुढे व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ बघा। तर आज जो व्हिडिओ आहे तो तांदळाच्या पिठापासून त्याचे काय फायदे आहे, त्याचा कसा आपल्याला फेस पॅक बनवायचा आहे आणि तो किती उपयुक्त असतो, फेस पॅकने आपल्याला किती प्रमाणात तो उजळेल आणि तो ग्लो करेल, हे काही जणांना म्हणजे भरपूर जणांना ऑफकोर्स माहितीच असेल, पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर तो तुम्ही नक्की बघा। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा जो मी फेस पॅक बनवणार आहे तो तांदळाच्या पिठीपासून बनवणार आहे। आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे आणि हे तांदूळ तर आपल्या सर्वांच्या घरात असतं, म्हणजे बाहेरनं कुठलीही गोष्ट आणावी लागणार नाही। आपल्या घरातल्याच 3 गोष्टीपासून आपल्याला फेस पॅक बनवणार आहे। आणि तांदळाच्या पिठामध्ये अँटीएजिंग प्रॉपर्टीज, अँटीऑक्सिडेंट असे खूप प्रमाणात मिनरल्स असतात। तर लोकल जेव्हा आपण ब्युटी पार्लरमध्ये जातात ते सगळ्या ब्युटी प्रोडक्टमध्ये तांदळाचं पीठ यूजच केलेलं असतं, त्याच्यापासूनच ते क्रीम बनवलेले असतात। आणि एक उदाहरण सांगते, जे कोरियन्स असतात त्यांचा फेस बघा एकदम क्लीन आणि ग्लो करत असतो, शाईन करत असतो, तर ते पण हेच पॅक बनवत असतात। तर त्याच्यामुळे ओपन फ्रीट शेक होतो आणि आपला चेहरा खूप ब्राईटनेस आणि क्लिअर शाईन करतो। तर ही क्रीम तुम्हाला खूप छान वाटेल आणि महागातल्या महाग क्रीम तुम्ही विसरून जाल। दुसरा इंग्रेडियंट्स म्हणजे दूध टाकलेलं आहे। दुधामुळे खूप सनबर्न, टॅनिंग, सर्दीमध्ये जेव्हा तुम्ही म्हणाल टॅनिंग कसं होतं, पण सर्दीमध्ये पण टॅनिंग होत असतं, हवेमुळे पण टॅनिंग होत असतं आपण जेव्हा बाहेर जातो। आणि तिसरा इंग्रेडियंट्स म्हणजे हनी टाकलेला आहे। हनीमध्ये 100% हायड्रोजन पेरॉक्साईड असतो, तो स्किन ब्राईटनेस करण्यास मदत करतं आणि अँटी फंगल, ॲक्नी, इरिटेट झालेली स्किन असते ती आपण त्याच्यामुळे खूप ते लावल्यामुळे फायदा होतो। सर्वप्रथम आपला पॅक लावण्याच्या आधी फेस स्वच्छ वॉश करून घ्यायचा आहे आणि नंतर मग हे लावायचं आहे। तर हे बघा असा पॅक आहे तो, आपण लावूया। तुम्हाला महत्त्वाच्या काही टिप्स मिळाव्या आणि तुमचा चेहरा पण छान ग्लो व्हावा, इतकंच या व्हिडिओ बनवण्यामागे माझा उद्देश आहे। ह्या फेस पॅकमध्ये दुधाच्या ऐवजी दहीसुद्धा तुम्ही टाकू शकता, दुधाचा पण छान बेस्ट रिझल्ट आहे। गुलाब पाणी टाकू शकता, तसंच ॲलोवेरा जेलसुद्धा टाकू शकतात। स्किनवर पिंपल्स आलेले असतात, स्किन टॅंग झालेला असतो आणि खूप डल झालेला असतो, डेड झालेला असतो, तर त्यासाठी खूप काही क्रीम आपण वेगवेगळ्या लावत असतो। डोक्याच्या इथे बाजूला साईडला खूप ब्लॅक असतं आपलं, तर तिथे लावून घ्यायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे भात शिजवलेलं जे पाणी असतं ते फेकून न देता आपल्या स्किनसाठी त्याचा खूप फायदा होऊ शकतो। तांदळाच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन असतात, त्यामुळे त्वचा आणि केसांना चमक मिळण्यासाठी मदत मिळत असते। इतकेच नाही तर त्वचाचे अन्य समस्या दूर होतात। कॅल्क्युलेशन करायचं आहे असं, डोळ्याच्या वर्तुळाखाली खूप ब्लॅक असतं आपलं, तर असं छान असं पूर्ण मी डबल असं हात लावून घेते। असं तोंडालाच फक्त लावायचं नाही, हे मानेला सुद्धा असं लावून घ्यायचं आहे छान। म्हणजे आपण सेलॉनमध्ये जर जातो, पण मी तर घरी खूप असं वेगवेगळं ट्राय करत असते, तर हे पण मी तुम्हाला ट्राय केल्यावरच दाखवते की ह्याचा खूप अप्रतिम रिझल्ट मिळेल तुम्हाला बघायला। आणि मी जेव्हा तुम्हाला दाखवेल फेस धुवून, तेव्हा तुम्ही लगेच जाऊन किचनमध्ये हा पॅक तयार करा आणि लावून मला कमेंटमध्ये सांगा, तर तुम्हाला किती छान असा रिझल्ट बघायला मिळेल। म्हणजे मी ह्या गोष्टी ज्या करत असते ते मी स्वतःवर अप्लाय करत असते आणि त्याचा खूप बेनिफिट मला मिळत असतो आणि छान फरक जेव्हा जाणवतो तेव्हा मला असं वाटतं मनापासून की मी तुमच्यापर्यंत शेअर कराव्या ह्या गोष्टी। आणि हे बघू शकता खूप स्मूथली आहे,
एकदम म्हणजे फेशियलचा पॅक वाटतो. फेस वॉश केल्यानंतर कोणती तरी तुम्ही जे लावत असाल ती मॉइश्चरायझर क्रीम लावा, नाहीतर ऑलिव्हेरा जेल लावा. आणि हा पॅक तुम्ही आठवड्यातून 2 वेळा लावला तरी चालेल. 15-20 मिनटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता माझं फेस पॅक पूर्ण सुकलेलं आहे आणि मी स्क्रब करून घेतलेला आहे. तर आता मी फेस वॉश करते. तर चला. A few moments later. तर आता मी फेस वॉश करून आलेली आहे. तर बघू शकता. तर तुम्ही नॅपकिनने नंतर असं 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 आपला फेस पुसायचा आहे. पाणी असं जोरात पुसायचं नाही आहे, कधी पण आपला फेस असा पुसायचा आहे, टॅप टॅप करत. तर बघू शकता आता माझा फेस किती छान ग्लो आला आहे त्याच्यावर. तर खूप माझी स्किन अशी डल झाली होती, शाईन करत नव्हती आणि मला ते खूप बघून बघून म्हणजे आपल्याला पण फ्रेश वाटत नाही. ते सगळं आपल्याला व्यवस्थित छान असेल तर आपल्याला पण, आपण जेव्हा छान राहतो तेव्हा आपल्याला पण आपल्या मनाला खूप सुंदर असं फील होतं. तर तसंच आहे हे. तर बघा आता खूप छान असं त्याचा रिझल्ट तुमच्यासमोर दिसतोय. मी तुम्हाला सांगेल की हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. घरातल्याच ह्या आपल्या 2-3 इन्ग्रेडियंट्स बनवून आपला पॅक तयार होतो आणि फेशियलसारखाच पॅक तयार होतो. तुम्ही हा यूज करून बघा, ट्राय करा. मी जेव्हा ट्राय केलं तेव्हा तुमच्यासमोर मी अप्लाय केलं आहे, तेव्हा तुमच्यासमोर मी हे शेअर केलं आहे. तर ह्याचा रिझल्ट खूप छान आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.